नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी विषयाचा वचन हा भाग पाहणार आहोत। त्यामध्ये आपण वचन म्हणजे काय आणि वचनाचे प्रकार आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। वचन, एक वस्तू आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे वचन म्हणतात। वचनाचे दोन प्रकार आहेत पहा, एक वचन, अनेक वचन। वचनाचे दोन प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन। आता आपण सुरुवातीला एक वचन पाहणार आहोत। जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते। जेव्हा नामावरून एकच वस्तू आहे असं जिथं समजतं त्याला एक वचन म्हणतात। जसं नदी, पिशवी, आंबा। ही नदी एकच आहे, पिशवी देखील एकच आहे, आंबा देखील एकच आहे। म्हणजे या गोष्टींचा जिथे एकच आहे त्याचा बोध होतो तिथे एक वचन म्हणतात। आता पुढचा आहे एकवचनी सर्वनाम। पहा, सर्वनाम कोणते आहेत एकवचनी? मी, तो, तू, ती, ते, जो, हा, कोण ही एकवचनी सर्वनामे आहेत। आता आपण अनेक वचन पाहणार आहोत। अनेक वचन मध्ये पहा, नामाचा अनेक वचनाचा दुसरा प्रकार अनेक वचन। नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन म्हणतात। जसं एक नदी, अनेक नद्या, एक पिशवी, अनेक पिशव्या, एक आंबा, अनेक आंबे। आणि अनेक वचनी सर्वनाम कोणती आहेत मग ती? आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या। हे सर्व अनेक वचनी सर्वनामे आहेत। आता आपण त्याची काही उदाहरणे पाहूया। त्याची काही उदाहरणे देखील आपण किंवा नियमही आहेत ते पाहणार आहोत। आता आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचन वापरतात। आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचन वापरतात। म्हणजे उदाहरणार्थ कोणते? गांधीजींकडे म्हणतो, संत ज्ञानेश्वरांनी म्हणतो, संत ज्ञानेश्वर असं नाही म्हणतो, ज्ञानेश्वरांनी, बाबांनी यांसारखे आपण एखाद्याला आदर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी देखील आपण एकटे जरी असले तरी त्यांसाठी आपण अनेक वचनी शब्द वापरतो। पुढे आहे ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येतं। म्हणजे कसं? जसं की राजूने दिशा दाखवली। आता दिशा हा शब्द त्या नामावरून वचन ठरवता येतं का? दिशेवरून ठरवता येत नाही। म्हणून दिशा दाखवली या ठिकाणी दिशा हे एक वचन, दाखवली म्हणजे एकच दिशा दाखवली म्हणून एक वचन। आणि राजूने दिशा दाखवल्या म्हटल्यानंतर दाखवल्या म्हणजे अनेक दाखवल्या म्हणून या ठिकाणी दिशा हा शब्द अनेक वचनी नाम म्हणून ओळखला जातो। आता पुढचा आहे दुसरं, गायिका पसायदान छान गाते। गायिका इथे काय आहे? गायिका एक वचन आहे, गाते हे क्रियापदावरून ठरवायचंय म्हणून गाते म्हणून एक वचन आहे। गायिका पसायदान गातात म्हटलं की अनेक वचन। गायिका हा शब्द नाम अनेक वचनामध्ये येतो। आता पुढचे आहे, आपण आता पुढे पाहणार आहोत एकवचनी व अनेकवचनी दोन्ही रूपे सारखी असणाऱ्या नामांची उदाहरण कोणकोणती आहेत? अशी काही खूप उदाहरणं आहेत पण मी ठराविक घेतलेली आहेत। शेतकरी, वार, मित्र, पुत्र, सैनिक, चेंडू, माळी, कोळी, चोर, पोलीस, व्यापारी, लाडू, चिकू, पेरू, धोबी, मार्ग, शिंपी, घंटा, दिशा, महिला, शाळा, प्रार्थना अशी ठराविक उदाहरणं मी घेतलेली आहेत। आता आणखी काही वचनांची उदाहरणं, वचन अनेक वचनांची उदाहरणं पाहणार आहोत। आता एक वचन, अनेक वचन। एक वचन, मळा, मळे, कोल्हा, कोल्हे, फळा, फळे, ससा, ससे, रस्ता, रस्ते, मासा, मासे, वाडा, वाडे, कुत्रा, कुत्रे, कावळा, कावळे, बगळा, बगळे, सासू, सासवा। या ठिकाणी थोडासा बदल आहे पहा, सासूचं सासवा झालेलं आहे, जाऊचं जावा, भुवई, भुवया, बाई, बायका किंवा बाया, रजई, रजया, नदी, नद्या, होडी, होड्या, चटई, चटया, साडी, साड्या, वीज,
विजा, विजा झालंय पण त्याची वेलांटी बदललेली आहे. हे देखील छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणखी काही पुढे उदाहरणे दिलेली आहेत पहा. आता कोणतं उदाहरण आहे आणखी? अनेक वचन एकवचन. मूल मुले, झाड झाडे, लिंबू लिंबूचं काय आहे? लिंबे, फळ फळे, वासरू वासरे, कोकरू कोकरे, डोके डोकी, गाणे गाणी, देऊळ देवळे, हरिण हरणे. काही थोडेसे बदल आहेत ते आपण या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत. त्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील वचना बदलानुसार विसंगत पर्याय निवडायचा आहे. पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहत आहोत. यामध्ये काय विसंगत पर्याय, आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील त्यातून आपल्याला विसंगत पर्याय निवडायचा आहे. पहिलं उदाहरण आहे पहा, बागा आरसा. गट आहे, पहिल्या उदाहरणांचा गट आहे पर्यायांचा. बागा आरसा सामना दरवाजा. यामध्ये पहा बागा आरसा सामना. बाग बागा होतं, बाकी सर्व काय आहेत? बाग बागा. बागा काय आहे? अनेकवचनी. आरसा सामना दरवाजा या सर्व एकवचनी आहेत. बागचं बागा करून अनेक वचन आहे, म्हणून हा पर्याय म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण आहे गोधडी खेडी पकडी आवडी. याच्यामध्ये कोणती उदाहरणे? गोधडी खेडी पकडी आवडी. यामध्ये ह्या सगळे काय आहेत? एकवचनी आहेत. गोधडी पकडी आवडी हे एकवचनी आहेत. खेड खेडी, खेड खेडी म्हणजे ह्याचे हे अनेक वचन आहे. खेडी अनेक वचन आहे, म्हणून हा पर्याय विसंगत आहे. बाकी सर्व एकवचनी आहेत, हे अनेक वचन आहे. तिसरा गट आहे शहाळे नाते नावे जाते. नाव नावे होतं, जातेचं जातेच असतं, एकवचनीच नाव आहे. नातेचं नातेच असतं. शहाळे नाव नावे होतं, म्हणजे नावे हे काय आहे? अनेक वचन आहे. नावचं नावे केलेले आहे. बाकी सर्व एकवचनी आहेत. जाते जाती होतं, नाते नाती होतं, शहाळे ह्या गोष्टी हे अनेकवचनी आहे. बाकी सर्व एकवचनी आहेत. पुढचा गट आहे लाटणी वाटणी आठवणी अडचणी. आता यामध्ये काय आहे पहा, लाटणी वाटणी. वाटणीचं काय होतं? अनेक वचन. वाटण्या होतं. वाटणीचं काय होतं? वाटण्या होतं. बाकी सर्व काय आहेत? अनेक वचनी आहेत. आठवणचं आठवणी, अडचणचं अडचणी, लाटणीचं लाटणी, पण वाटणीचं वाटण्या होतं. हे काय आहे? वाटणी एक वचन आहे. बाकी सर्व अनेक वचनी शब्द आहेत, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढे आणखी काही उदाहरणं दिली आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे अनेकवचनी रूप शोधायचे. ठळक जे अक्षर दिलेले आहेत त्यांचे अनेकवचनी रूप आपल्याला शोधायचं आहे. मग कोणते उदाहरण आहे पहा. लढाई. लढाईचं काय आहे? कोणते अनेकवचनी रूप येईल? लढा लढे पर्याय दिलेले आहेत. लढा लढे लढाया लढाऊ. लढाईचं काय आहे? अनेकवचनी रूप. तिसरा पर्याय योग्य. लढाई लढाया. दुसरा प्रश्न आहे दिवस. दिवस या शब्दाचा अनेकवचनी रूप शोधायचा आहे. दिवस. दिवसचा पर्याय आहेत दिवस दिवसे दिवसात दिवसा. योग्य पर्याय आहे. दिवसचं दिवसच राहतं. अनेकवचनी रूप आणि एकवचनी रूप सारखंच आहे, म्हणून दिवसचं दिवसच राहतं. पुढचं आहे समुद्र. समुद्राचं पर्याय दिलेले आहेत. समुद्रे समुद्री समुद्र्या समुद्र. समुद्राचं देखील एकवचन आणि अनेकवचनी रूप सारखंच असतं, म्हणून ह्याच्यामध्ये समुद्राचा अर्थ म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता चौथा प्रश्न आहे पोलीस आणि पर्याय दिलेले आहेत. पोलिसो पोलीस पोलिसे पोलिन्स. यामध्ये पोलीसचं देखील पोलीसच राहतं, म्हणून दुसरा पर्याय एकवचनी आणि अनेकवचनी रूप यांची सारखीच आहेत, म्हणून पोलीसच राहतं. यामध्ये वचन बदल होत नाही. पोलीसचं पोलीस म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. लढाईचं लढाया, दिवसचं दिवस, समुद्राचं समुद्र, पोलीसचं पोलीस यांची रूपं बदललेली नाहीत, सारख्याच आहे. आता पुढील उदाहरणे पाहू आपण. आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत आपल्याला. पुढील प्रश्न कोणत्या टाईपचा आहे.
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी येणारा पर्याय निवडा. आपल्याला वचन किंवा एकवचन किंवा अनेक वचनामधील पर्याय निवडायचा आहे. आता पहिलं उदाहरण आहे, बागेत आंब्याची 5 टिंबटिंब आहेत. आता 5 आहेत, एक आहे का? एक असल्यावर झाड आणि अनेक आहेत, मग झाडचं अनेक वचनी काय होतं बरं? झाड, झाडी, झाडे, फूल. मग ह्या ठिकाणी रिकामी जागा कोणती येईल? बागेत आंब्याची 5 झाडे आहेत. काय आहेत? झाडे, कारण अनेक वचनी रूप आहे म्हणून झाडे आहेत असं येतं. आता पुढचं उदाहरण आहे, मैदानात टिंबटिंब खेळत होती. मैदानात टिंबटिंब खेळत होती. मूल, मुलगा, मुली, मुले. काय येईल या ठिकाणी? मैदानात अनेक वचने खेळत होती, हे अनेक वचनी क्रियापद आहे म्हणून मैदानात मुले खेळत होती, म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, रिकामी जागा आहे, कृष्णा व कावेरी या टिंबटिंब महाराष्ट्रात वाहतात. कृष्णा व कावेरी या 2 आहेत, एकच असते तर नदी असतं. नदीचं मग आता हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणून अनेक वचनी रूप येईल. नदीचं अनेक वचनी रूप काय होतं? नद्या. आता इथं पर्याय दिलेले आहेत, होड्या, नद्या, नदी, नाले. काय येईल मग या ठिकाणी? कृष्णा व कावेरी या नद्या महाराष्ट्रात वाहतात, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील उदाहरण आहे पहा, बाईंनी मुलांना टिंबटिंब सांगितली. आता बाईंनी मुलांना काय सांगितली? वह्या सांगितल्या का? गोष्ट, गोष्टी, पेन्सिल. बाईंनी मुलांना गोष्ट सांगितली. गोष्टी सांगितली, गोष्टी असतं तर सांगितल्या हे क्रियापद झालं असतं. पण बाईंनी मुलांना गोष्ट सांगितली, एकच गोष्ट सांगितली, सांगितल्या नाही. गोष्ट सांगितली असतं तर गोष्टी झालं असतं, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. बाईंनी मुलांना गोष्ट सांगितली. आणखी काही अशी उदाहरणे पाहणार आहोत, वेगळ्या प्रकारची उदाहरणे देखील घेतलेली आहेत आपण. आता यामध्ये पहा, पुढील वचन प्रकारानुसार चुकीची जोडी निवडा. आता जोड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. आता जोड्यांचा पहिला गट आहे, पोथी, पोथी, डोंगर, डोंगर, समुद्र, समुद्र, ग्रंथ, ग्रंथ. वचन प्रकारानुसार चुकीची जोडी निवडायची आहे आपल्याला. आता डोंगरचं डोंगरच राहतं, समुद्राचं समुद्रच राहतं, ग्रंथचं ग्रंथच राहतं, पण पोथीचं पोथ्या होतं, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. वचन प्रकारानुसार चुकीची जोडी ही आहे, पोथीचं पोथ्या होतं. आता पुढे आहे, पुढचा गट आहे, प्रश्न, प्रश्न, तरुण, तरुण, हरिण, हरिण, मैदान, मैदाने. या ठिकाणी प्रश्न, प्रश्न बरोबर आहे, प्रश्नच राहतं. तरुण, तरुण बरोबर आहे. हरिणचं हरणे होतं, अनेक वचनी रूप काय होतं? हरणे होतं, म्हणून तिसरा पर्याय चुकीची जोडी तिसरी आहे, मैदानचं मैदान बरोबर आहे. आता पुढचा गट आहे, रुपया, रुपये, लिंबू, लिंबू, शेत, शेते, पाखरू, पाखरे. आता यामध्ये रुपयाचं रुपये बरोबर होतंय, लिंबूचं लिंबे असतं, अनेक लिंबे, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. लिंबूचं लिंबूच दिलेले आहे या ठिकाणी, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा गट आहे पहा, जाऊ, जावा, पिसू, पिसवा, जळू, जळवा, गळू, गळू. आता यामध्ये जाऊ, जावा बरोबर आहे जोडी, एक वचन, अनेक वचन. पिसू, एक पिसू, अनेक पिसवा. एक जळू, अनेक जळवा. एक गळू, अनेक गळवा असतं, म्हणजे चौथी जोडी, चौथा पर्याय योग्य आहे. आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत, आपण ती देखील पाहणार आहोत. आता पुढे उदाहरण आहेत, प्रश्न, वचन प्रकारानुसार गटाशी जुळणारे पद निवडायचं आहे. गटाशी जुळणारं पद आपल्याला निवडायचं आहे. आता कोणता गट आहे पहा, कावळे, बगळे, मुळे. कावळे, बगळे, मुळे. आणि आता ह्याच्यामध्ये पर्याय दिले आहेत, खेडे, गाणे, रेडे, मडके. काय दिलेले आहेत? हे सगळे काय आहेत? कावळे, बगळे, मुळे. बगळा, बगळे, कावळा, कावळे, मुळा, मुळे. ही काही आहेत? अनेक वचनी रूप आहेत, म्हणून यामधून आपल्याला काय निवडायचं आहे? मग
अनेकवचनीच रूप निवडायचं आहे. मग खेडे, खेडचं खेडे असतं म्हणजे हे अनेकवचनी रूप आहे. म्हणजे खेडे हा पर्याय यामधील अनेकवचनी रूप खेडेचं खेडच असतं. गाणे हे खेळ खेडे असं नसतं, खेडेच असतं. गाणे गाणेच असतं. रेडे रेडा रेडे हा अनेकवचनी रूप आहे. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. एक अनेकवचनी रूप असलेला पर्याय योग्य आहे. मडकं मडके मडकेच असतं. आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन बदलताना त्यामध्ये बदल होत नाही? म्हणजे तेच रूप राहतं, वचनामध्ये तेच रूप राहतं. कोणते आहेत मग ते पर्याय? घर, झरा, पाणी, गावे. घरचं घरे होतं, झराचं झरे होतं, पाणीचं पाणीच राहतं, गावचं गावे होतं. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायातून अनेकवचनी नसणारा पर्याय ओळखा. अनेकवचनी नसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. अनेकवचनी नसणारा. आता पहा, जिभा, शिरा, डोळा, विटा. आता अनेकवचनी नसणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. डोळाचं काय येईल बरं? डोळाचं डोळे येतं म्हणजे हा अनेकवचनी नाहीये. विटा, वीट, विटा हे अनेकवचनी आहे. शिर, शिरा, जीभ, जिभा, पण डोळा, डोळे हे होतं. म्हणून तिसरा पर्याय नसणारा विचार नाही ना आपल्याला, त्यामुळं अनेकवचनी नसणारा पर्याय म्हणून डोळा, डोळे हे यायला पाहिजे होतं. म्हणजे हे एकवचनी रूप आहे, बाकी सर्व अनेकवचनी रूप आहेत. आता पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढील शब्दगटातील अनेकवचनी शब्दांचा पर्याय निवडा. अनेकवचनी शब्दांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग कोणते पर्याय? चटई, समई, बाई आणि गाई. आता ह्याच्यामध्ये चटई, चटया काय आहेत? अनेकवचनी शब्दांचा पर्याय निवडायचा आहे. चटया, चटईचं काय होतं? चटया. समईचं समया, बाईचं बाया किंवा बायका आणि गाई काय आहे? हे अनेकवचनीच आहे. गाईचं गाई होतं. कशाचं? गायचं गाई होतं. म्हणजे हे अनेकवचनी आहे. बाकी सर्व एकवचनी आहे, त्यांचे अनेकवचनी आहे, हे अनेकवचन आहे. गायचं गाई होतं. यांसारखी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील.